एक ब्रेकिंग न्यूज आहे। पंजाबच्या लुधियानामध्ये पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली आहे। लुधियानाच्या लाडोवाल टोल नाक्यावरती ही घटना घडल्याचं कळतंय। या परिसरातनं दहशतवादी जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती आणि त्यावरूनच पोलिसांनी सापळा रचला। मात्र पोलिसांनी घेरल्याचं लक्षात येताच दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला। यावेळी पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारामध्ये दहशतवादी जखमी झालेले आहेत आणि दोन्ही दहशतवाद्यांना अटक केलेली आहे। तसंच शस्त्रसाठा जप्त केल्याचं कळतंय। त्यामुळे एक महत्त्वाची बातमी आहे। पाकिस्तान बेस्ड ISI ए हैंडल कर रही सी इन्हां दा जिहड़ा हैंडलर सीगा वो पाकिस्तान ते बह के वख-वख जगह फोन करदा सीगा जी ते अलग-अलग एलिमेंट्स नूं टच करदा सीगा। इस इन्फॉर्मेशन ते पहला ही 3 लोग आपां अरेस्ट कर चुके हैं, एक बिहार तो, एक हरियाणा तो ते एक पंजाब तो, लुधियाना तो। प्रतिनिधी सोमेश कोलगे आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देणार आहेत। सोमेश, नक्की या चकमकीबद्दल आणखीन काय सांगता येईल? नुकतीच एक मोठी बातमी पंजाबमधून समोर येते। लुधियानातील लाडोवाल टोल नाक्यावरती अशा प्रकारे ही चकमक झालेली आहे, ज्यामध्ये दोन्ही आतंकवाद्यांना पोलिसांनी गंभीररित्या जखमी केलेले आहे आणि ISIच्या इशाऱ्यावर हे सगळेजण काम करत होते। यात आणखीन महत्त्वपूर्ण बातमी अशी आहे की या दहशतवाद्यांचे जे साथीदार हरियाणा आणि अन्य ठिकाणी होते त्यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं कळतंय आणि ISI जी पाकिस्तानी इंटेलिजन्स एजन्सी आहे त्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी ग्रेनेड हल्ले करण्याच्या तयारीमध्ये हे दहशतवादी होते। यांच्याकडून पिस्तूल आणि हँड ग्रेनेड पोलिसांनी जप्त केलेले आहेत। त्यासोबत 50 राऊंड पिस्तूलचे 50 गोळ्या देखील जप्त करण्यात आलेल्या आहेत आणि या सगळ्यांच्या क्रिमिनल रेकॉर्ड्सवरचा तपास केला जातोय आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यांचे काही साथीदार हे अन्य राज्यातून देखील पकडले गेलेले आहेत। त्यामुळे हा संपूर्ण देशभरामध्ये सध्या सुरू असलेल्या परिस्थितीच्या अनुषंगाने पंजाब पोलिसांना मिळालेलं हे एक मोठं यश आहे या सगळ्या दहशतवाद्यांना अडवण्यात आणि या दोन्ही दहशतवाद्यांसोबत झालेल्या एन्काउंटरमध्ये त्यांना ताब्यात घेण्यात पंजाब पोलीस हे यशस्वी ठरले। सोमेश, नुकताच झालेला दिल्लीमध्ये जो हल्ला होता त्या पार्श्वभूमीवर आणि त्याच्या आधी सुद्धा दहशतवाद्यांना ची धरपकड ज्या पद्धतीने सुरू आहे ते बघता या संपूर्ण चकमकीचा आणि त्यामध्ये जे पोलिसांना पंजाबच्या यश मिळालेलं आहे आता त्याचा संदर्भ कसा जोडता येईल? नक्कीच याचा संदर्भ आहे, कारण या सगळ्यामध्ये पाकिस्तानची इंटेलिजन्स एजन्सी ISIच्या इशाऱ्यावरून हे दहशतवादी काम करत होते असं कळतंय आणि त्यासोबत यांचे 3 साथीदार हे बिहार आणि हरियाणा आणि पंजाबमधून यापूर्वीच अटक करण्यात आलेले आहेत। त्यामुळे एका ज्या पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी टेररिस्ट मॉड्यूल हे उद्ध्वस्त केले जातात आपल्या तपास यंत्रणांच्या समन्वयाने आणि एकत्रित सुरू असलेल्या प्रयत्नांच्या माध्यमातून, तर त्याचाच एक भाग म्हणून या पद्धतीने खलिस्तानी दहशतवादाच्या नावाखाली अशा प्रकारे भारतातील अंतर्गत सुरक्षितता धोक्यात आणण्याचे प्रयत्न हे पाकिस्तानकडून पुन्हा एकदा सुरू झालेले आहेत आणि एका बाजूला जैश ए मोहम्मद सक्रियपणे भारताची परिस्थिती चिघळवण्याचा प्रयत्न करते, तर दुसऱ्या बाजूला त्यामध्ये काही खलिस्तानी दहशतवाद्यांना फूस लावण्याचे प्रयत्न ISI कडून सुरू आहेत, हे देखील या माध्यमातून समोर आलेले आहे। बर, धन्यवाद सोमेश, तुम्ही तुर्तास दिलेल्या माहितीबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.